हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत आहात ना? बऱ्याच दिवसांपासून व्लॉग शूट करायला जमलं नाही, त्याची काही कारणं होती जी की मी नंतर तुम्हाला सांगेनच। तर आत्ता तुम्ही जो हा व्लॉग बघता आहात, हा व्हिडिओ जो बघता आहात, तर तुम्हाला दिसत असेल की शुभांगी तर कुठे दिसत नाही आहे, पण तसं मला वेळच नाही मिळाला। कारण ही सगळी मंडळी जी आमच्या घरामध्ये जमली आहे ते सगळे पाहुणे मंडळी, म्हणजे माझ्या नंदिनीच्या म्हणजे माझ्या मोठ्या मुलीचा जो 4था वाढदिवस आहे, त्या वाढदिवसासाठी सगळे जमलेले आहेत। आणि थोडीशी धावपळ माझीसुद्धा यामध्ये चालू आहे। तर इथे तुम्हाला तर माहितीच आहे, माझी पिल्लू छोटी आहे, त्याच्यामुळे ती जास्त मला काही करून देत नव्हती। आणि मग त्याच्यामुळे मग नंदिनीची आणि शार्वीची मामी आहेत, तर त्या आलेल्या आहेत आणि तिची दीदी, तर त्या सगळ्याजणी हे डेकोरेशनची तयारी करत आहेत। कोणी फुगे फुगवत आहे तर कोणी बाकीची तयारी करत आहे। आणि सोबतच मी कंटिन्यू पिल्लूलाच घेतलेलं होतं, तर तिच्या बाबांसोबत अशी थोडीशी ओळख होती, म्हणजे ती जास्त कोणाकडे जायलाच मागत नाही। तिला फक्त एवढे सगळे पाहुणे, सगळ्यांची नवीन नवीन तोंडं जेव्हा बघते ना ती, तर ती जरा घाबरून जाते आणि लवकर कोणामध्ये मिक्स होत नाही। तर त्याच्यामुळे ती कंटिन्यू मलाच चिकटलेली होती, मला दुसरं काहीच करून देत नव्हती। आणि असा थोड्याफार छोट्याशा प्रमाणामध्ये आणि छोटासा आमचा हा वाढदिवस सेलिब्रेशन सुरुवात करायची आमची जी तयारी चालू होती, त्याच्यामुळे तुम्हाला ही धावपळ तर दिसतच असेल माझ्या चेहऱ्यावर। तर तुम्ही बघू शकता की इकडे माऊचे ताई दादा जे आहेत, तर त्यांच्यासोबत तिचे काही फोटोज क्लिक करायचं चाललेलं आहे। आणि ती खूप जास्त खुश आहे की तिचा आज वाढदिवस आहे। खरंच मुलांना किती आनंद होतो ना जेव्हा। सोबतच आमची विधा आहे, विधा म्हणजेच माझ्या मोठ्या भावाची मुलगी, तर तिने पण खूप छान सुंदर असा फ्रॉक घातलेला आहे आणि खूप छान सुंदर अशी ती दिसते। तर माऊ दीदीची आणि तिची खूप गट्टी असते, नेहमी त्या सोबतच असतात। आणि इथे माऊच्या आजी म्हणजेच माझ्या सासूबाई आणि सोबतच तिच्या मामी आणि बाकी इतर पाहुणे मंडळी हे माऊचं औक्षण करतात आणि तिला गोड भरवत आहेत। सोबत आमची विधा पण आहे, तिच्या अवतीभोवती तिचं चालू आहे मस्त खेळायचं आणि बघायचं काम। यावेळेस माऊच्या मामांना यायला जमलं नाही, कारण त्यांचं कसं सकाळीच त्यांना दुसऱ्या दिवशी लवकर जॉबला जावं लागतं, तर इकडनं त्याला पॉसिबल होणार नव्हतं। त्याच्यामुळे यावेळेस माऊचे मामांना काही यायला जमलं नाही। नाहीतर दरवर्षी माऊच्या वाढदिवसाला मामांची हजेरी पहिली असते, पण ठीक आहे, यावेळेस मामी आहेत, त्याच्यानंतर तिच्या आत्या आहेत, तर आत्यांनी औक्षण करायला घेतलेलं आहे। सोबतच तिची मोठी मम्मी आहे, मोठे पप्पा आहेत, तर हे सगळे जमा झालेले आहेत। आणि आजीबाबा तर आहेतच, इगतपुरीचे आजीबाबा, तर त्याच्यामुळे ती खूप जास्त हॅप्पी आहे। आणि घरामध्ये जेव्हा आपले इतके सगळे नातेवाईक आणि इतकी सगळी पाहुणे मंडळी जेव्हा आपली जमा होते ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि खूप घर असं प्रसन्नाने भरलेलं वाटतं। त्यामुळे मला तरी वाटतं की असे छोटे छोटे कार्यक्रम आपण करायलाच हवेत, की ज्यामुळे सगळे एकत्र येतील आणि सगळ्यांना या छोट्या छोट्या कार्यक्रमांतून आनंद घेता येईल। आणि सोबतच आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकांची, आपल्या माणसांची, आपल्या जवळच्या व्यक्तींची ओळख होते या अशाच कार्यक्रमांमुळे। त्याच्यामुळे असे छोटे छोटे जे क्षण आहेत हे आपण त्यांच्यासोबत घालवले पाहिजेत, की जेणेकरून त्यांना सगळ्यांची ओळख होईल। आणि इथे आहेत नंदिनीचे ज्या मोठ्या मम्मी आहेत, त्या तिचं औक्षण करत आहेत।
आणि औक्षणासोबतच सगळ्यांचं फोटो सेशनसुद्धा सुरू आहे। तर हा नंदिनीचा 4था वाढदिवस आहे। तर असं मला असं वाटतं की हे 4 वर्ष कधी निघून गेले, हे असं वाटतं सगळ्यांना की किती पटकन 4 वर्ष निघून गेले, पण नाही, एका आईलाच माहिती असतं की आपलं लेकरू जसं हळूहळू मोठं होत जातं, त्याला आपण कसं वाढवतो, कसे त्याला आपण संस्कार देतो, ते संस्कार महत्त्वाचे। आणि हे संस्कार आपल्या माणसांमधूनच आपल्या लेकरांना मिळत असतात। तर इथे आहेत माऊच्या आजी, इगतपुरीच्या आजी, आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे तिचं औक्षण करायला। तर मला खूप जास्त असं भरून येत होतं की माझी माऊ आता 4 वर्षाची होते, ती 5व्या वर्षामध्ये पदार्पण करते आहे आणि हा तिचा वाढदिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। तर असा माऊचा म्हणजे नंदिनीचा मस्त केक कटिंग करून झाला, तिचा फेवरेट केक कट झाला। आणि त्याच्यानंतर माऊची दीदी आणि दादा जे आहेत, स्वीटी दीदी, अनिकेत दादा आणि साहिल दादा, तर त्यांनी तिच्यासाठी सुंदर असं गिफ्ट आणलेलं होतं। एक छानशी फोटो फ्रेम त्यांनी करून आणली होती, त्याच्यावर खूप छान असा एक मेसेज लिहिलेला होता आणि त्यांच्यासाठी ती खूप स्पेशल आहे। त्यांची छोटीशी ती स्वीट सिस्टर आहे, म्हणजे आमच्या घरात त्यांच्यानंतर जे बाळ झालं ती माऊच आहे। तर त्या सगळ्यांना ती खूप जास्त लाडाची आहे आणि असं त्यांचं गिफ्ट ओपनिंगचं चाललेलं आहे। मुलांचं जेव्हा हे गिफ्ट ओपनिंगचं काम चाललं आहे, ज्या फ्रेम्स वगैरे ते ओपन करत आहेत, तर हे सगळं आटोपता बाकीच्यांची जेवणं पण झाली आहेत आणि बाकीचे निघालेले आहेत। ह्या आहेत मोठ्या माझ्या नणंदबाई, तर त्याही निघालेल्या आहेत आता। तर आमचे एक दादा आहेत, तर त्यांनी सुंदर अशी ही गौतम बुद्ध आणि तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी फ्रेम दिलेली आहे ती खरंच खूप जास्त सुंदर आहे। आणि मला ही फ्रेम बघितल्यानंतर लगेच असं वाटायला लागले की आता ही कोणत्या वॉलला जास्त शोभेल, त्याच्यामुळे आमचं चाललं आहे डिस्कशन की कुठल्या वॉलला आपण ही लावू शकतो। आणि सगळे पाहुणे मंडळी गेल्यानंतर जे घरातले व्यक्ती आहेत, तर आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहे। तर आमचं असं जेवण चाललं आहे आणि सोबतच जरा गप्पा गोष्टीही चालल्या आहेत, वहिनी, मी आणि बाकी जे छोटे आहेत सगळे त्यांचे, आणि सोबतच दादा आणि पप्पा यांचं पण जेवण चाललेलं आहे। तर तुम्हाला आजचं हे छोटंसं सेलिब्रेशन कसं वाटलं ते सांगा, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।